मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा। आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव। आज पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश हा आहे की माझ्या बाबतीमध्ये जे काही घडले हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे। माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन देखील अजूनही माझ्या विरोधातली कटकारस्थानं या ठिकाणी थांबताना दिसत नाही। ज्या आरोपींनी माझ्यावरती एवढा हल्ला केला, सगळ्या लोकांनी ते पाहिलं, पत्रकारांनी देखील या ठिकाणी त्याच्या सगळ्या बातम्या दाखवल्या। आणि जे आरोपींनी माझ्यावरती हल्ला केला त्या आरोपींना जामीन झाल्यानंतर, सुटून आल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच आरोपींनी परत माझ्या विरुद्ध खोटी फिर्याद दिली आणि त्या ठिकाणी तातडीने ती फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली आणि माझ्या विरुद्ध आणि वनाजी बांगर आमच्या दोघांच्या विरुद्ध त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी टायगर टाइम्सनी जी त्या आरोपींची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये त्या आरोपींची मुलाखत मी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी स्पष्टपणाने त्यामध्ये पहिली कबुली दिली की आम्ही वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत, हे स्पष्टपणाने सांगताना त्या ठिकाणी दिसत आहे। आणि त्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही त्या दिशेला कशासाठी चालले होते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचं सामान आणायला चाललो होतो, परंतु मला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ते मनसर पोलीस स्टेशनला आले। त्या ठिकाणी गांधी जयंतीचा कार्यक्रम होता। गांधी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी गांधीजींच्या पुढे त्यांनी फोटो काढले, ते फोटो सुद्धा माझ्यापर्यंत आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादीमध्ये असं पण म्हटलेलं आहे की आमच्या बोटाला, संतोष माशेर यांनी सांगितलं, बोटाला जखम झाली, मला बांबूनी मारहाण केली। आता 3 दिवस उलटून गेल्यानंतर ही फिर्याद दिली जाते, बांबूनी जर मारहाण होती, बोटाला जखम होती, तर त्यांनी दवाखान्यामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये यायला हवं होतं, त्या ठिकाणी उपचार घेणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी फिर्याद सुद्धा दिलेली नाही, कुठे उपचार घेतलेले नाही आणि सगळं बनाव करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, खोट्या नाट्या केलेल्या आहे। आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं पोलिसांवर किती दबाव आहे आणि पोलीस सुद्धा आज मंत्र्यांच्या हातातलं बावलं असल्यासारखं त्या ठिकाणी काम करतायत, खोटी फिर्याद नोंदवून घेत आहेत। आणि आज पुन्हा एकदा माझ्यावरती हा फार मोठा अन्याय त्या ठिकाणी पोलिसांमार्फत केला जातोय। आणि त्या ठिकाणी विष्णू काका हिंगे म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब बेंडे म्हणाले आमचा पक्षाचा काही संबंध नाही, आणि ते कार्यकर्ते, ते माझ्यावर हल्ला करणारे लोक स्पष्टपणाने 2 ठिकाणी मी त्यांचं ऐकलं की त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहोत। म्हणजे एका बाजूला नेते मंडळी सफाई द्यायचं काम करतात आणि हे स्पष्टपणाने सांगतात की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत। म्हणजे हे सगळं एकंदरीत घटनाक्रम जर पाहिला तर किती खोटं नाटं आणि किती बनवाबनवी करण्याचा प्रकार आहे। त्यामुळं आज म्हणजे एवढं मला त्रास देऊन, मला मारहाण करून, माझ्या वडिलांची अवस्था एवढी, अजूनही वडील माझे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत पुण्यामध्ये, एवढं सगळं हे करून सुद्धा यांचं मन अजून भरलेलं नाही। माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान या लोकांनी रचलेलं आहे। म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती हे जातात। माझ्यासारख्या एका जबाबदार संघटनेच्या, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याला जर एवढा त्रास होतो, तर तालुक्यामध्ये बाकी विरोधात बोलणाऱ्या किंवा गाव लेवलला काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी। एवढं वाईट चित्र या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण केलं जाते। काल बाळासाहेब बेंडे म्हणाले कारखान्यावर पत्रकार परिषद घेताना की भीमाशंकर कारखान्याची बदनामी थांबवा। बाळासाहेब बेंडेंना मला एवढंच सांगायचे, माझे वडील त्या कारखान्याचे संस्थापक सदस्य आहेत। गेल्या वर्षी माझ्या भावानी चांगलं उत्पादन ऊसाचं घेतलं कमी क्षेत्रामध्ये, म्हणून तुम्ही सत्कार केलाय, बक्षीस दिले कारखान्याने त्याला। अहो, त्या कारखान्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, आदर आहे आणि कारखाना ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे आणि कारखान्याकडं भाव मागण्याच्या पलीकडं आम्ही कारखान्याची कुठलीही
बदनामी केलेली नाही, कुठलाही एक अवाक्षर वाईट आम्ही कारखान्याबद्दल काही चुकीचं बोललो नाही. ज्या वेळेला चर्चा झाली बाजारभावाच्या संदर्भात त्यावेळेला सुद्धा आम्ही खूप सौम्यपणाची भूमिका घेतली. कारखाने चालावेत ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. तुम्ही जर नैतिकतेच्या गप्पा मारत असाल तर या राज्यातले 40 ते 42 कारखाने तोट्यामध्ये कुणी आणले, आजारी कुणी पाडले आणि ते कारखाने कवडीमोल भावाने लिलावात कुणी घेतले आणि ते कारखाने नंतर नफ्यात कसे काय आले, या गोष्टी आम्हाला काढायला सांगू नका. ही सगळी तुमचीच लोक आहेत. त्यामुळं तुम्ही काय धंदे करता हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बोलू नका. का भीमाशंकर कारखान्यावर भाव मागणं हा शेतकऱ्यांचा नैतिक अधिकार आहे. या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये 22-23च्या जो काही अतिरिक्त नफा तुम्हाला झालेला आहे, साखर विक्रीतून झालाय, बाकीच्या मार्गाने झालाय, ह्या नफ्यातली रक्कम ही तुमच्याकडे आजही आहे आणि ते काही असं मोगम आम्ही मागत नाही. त्याचा अभ्यास राजू शेट्टी साहेबांनी केलाय, आम्ही केलाय. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत आणि या तुम्हाला पण मान्य आहे. आजही तुमच्याकडे पैसे आहेत. दुसरा मुद्दा आता महत्वाचा आहे की राजू शेट्टी साहेबांची एक पोस्ट फिरवण्याचं काम चालू आहे. त्या संदर्भात सुद्धा पत्रकारांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून त्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे आणि राजू शेट्टी साहेबांनी स्पष्टपणाने सांगितले प्रभाकर बांगरची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. आमच्या नेत्यामध्ये आणि माझ्यामध्ये विरोधाभास निर्माण करायचा आणि अशा पद्धतीनं म्हणजे कूटनीती करण्यामध्ये शकुनी मामाला सुद्धा ही मंडळी मागं सारतील अशा पद्धतीच्या आहेत. आणि 400 रुपयावरती आम्ही ठाम होतो. 3300-3400 रुपये भाव ही आमची मागणी होती. पण तरी सुद्धा कुठंतरी तोडगा निघावा, आपल्याला टोकाचं पाऊल घ्यायचं नाही म्हणून आम्ही 250 रुपये कमी घेतले माळेगाव आणि सोमेश्वरच्या पटीत. आम्ही इतर कारखान्यांकडे जी मागणी केली होती त्याच मुद्द्यावर आम्ही तिथं चर्चेमध्ये मान्यता दिली आणि त्यांना खूप सॉफ्ट कॉर्नर दिला की बाबा ठीक आहे, 26 तारखेच्या तुमच्या वार्षिक सभेत तुमची जी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही जाहीर करा. आणि वागायचं कसं नाही, एका बाजूने म्हणायचं आमच्याकडेच मागतायत त्यांच्याकडे मागत नाही. आम्ही सगळ्यांकडे मागायला तयार आहे, पण शेवटी मी पण माणूस आहे. मला पण मी घरदार 5-6 महिने झाले मी घरी गेलेलो नाही. घरादारावर तुळशीपत्र ठेवून मी आज शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं माझी मुस्कटदाबी करत असाल, शेतकऱ्याचा आवाज दाबीत असेल, हे चांगलं नाही. आज तुम्ही माझ्यावर पडलेली लाथाबुक्की ही प्रत्येक शेतकऱ्यावर पडलेली लाथाबुक्की, माझ्यावर पडलेली काठी ही प्रत्येक शेतकऱ्याला मारलेली काठी आहे. ही प्रभाकर बांगरला मारलेली काठी नाही, प्रभाकर बांगरला मारलेली लाथाबुक्की नाहीये. आज मी जे भांडतोय ते माझ्या स्वतःसाठी नाही. त्यांनी हे एक वाक्य वापरलं राजू शेट्टी साहेबांक, ज्याचा 1 गुंठा ऊस नाही. अरे माझ्या बापाचं शेअर्स आहे, माझ्या भावाचा ऊस आहे, 1 गुंठा म्हणजे आता माझ्या नावावर ऊस घालू का, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल. बरं ठीक आहे, आज जे काही शेतकरी आहे त्यांचं जे मी प्रतिनिधित्व करतोय, आमची संघटना त्याच्यासाठी काम करते. म्हणजे मी काही ऊसाच्या प्रश्नावर बोलायचं नाही का, माझ्याकडे कांदा नसेल तर कांद्याच्या प्रश्नावर मी आंदोलन करायचं नाही का, माझ्याकडे समजा दूध नसेल किंवा अन्य शेतीमाल नसेल तर मी आंदोलन करायचं नाही. मी आज शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो, आमची संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करते. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे करत असाल हे चुकीचे आहे. तुमच्यासारख्याकडून तरी हे अपेक्षित नाही. आज तुम्ही 7 टर्म आमदार राहिलेत, 6 वेळा मंत्री राहिलेत, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत. साहेब ही योग्य नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं करताय आणि तुम्ही जेवढं मला छळायचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं दिवस भरले हे समजून जावा. जनता तुम्हाला ह्या तालुक्यातला 80% जनता ही शेतकरी, हे लक्षात ठेवा. हे शेतकरी तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला काय छळायचंय, माझं काय बर्बादी करायची, माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं तुमची आता इच्छा आहे. मला किती छळलंय तुम्ही त्याचा हिशोब तुम्हाला जनता, त्याचा हिशोब तुमचा चुकता केल्याशिवाय राहणार नाही. वडिलांची तब्येत कशी तुमची? वडिलांना अजून डिस्चार्ज झालेला नाही, कारण त्यांचं वय जास्त आहे. डॉक्टरांनी सांगितले की कारण औषधाची रिॲक्शन सुद्धा त्यांना नंतर येऊ शकते, त्याच्यामुळे त्यांचा अजून डिस्चार्ज झालेला नाही. अजूनही त्यांची तब्येत थोडीशी नादुरुस्तच आहे. तुमच्यावर जे हल्ला झाला त्यानंतर पोलिसांमध्ये त्यांनी आता फिर्याद नोंदवली आहे, त्याबाबत तुमचं म्हणणं काय? सगळे पोलीस प्रशासन हे मंत्र्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करते. मी मागाशीच सांगितलं हे सगळा बनाव आहे, खोटं नाटक, आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं हे सगळे प्रकार चालू आहे. प्रभाकर बांगरला छळण्याचा, त्याला त्रास देण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि असं करून प्रभाकर बांगरला
या ठिकाणी नेस्तनाबूत करायचं, त्याचा आवाज दाबायचा, हा सगळा प्रकार त्याच दृष्टीने चालू आहे. आणि पोलीस प्रशासन देखील इथलं पूर्णपणे त्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून त्या ठिकाणी काम करते. एक प्रश्न विचारायचा होता मला की तुमच्या जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत माजी खासदार राजू शेट्टी साहेब, तर यांनी एक पोस्ट टाकली होती 27 तारखेला. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP अधिक 400 रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या जवळपास FRP पेक्षा 350 रुपयाचा दुसरा हप्ता राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केला. आता तरी राज्यातील साखर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये जाहीर करावा, अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आसूड घेऊन घामाच्या दामाच्या 400 रुपयाचा दुसरा हप्ता वसूल करावा लागेल. राजू शेट्टींची ती पोस्ट 27 तारखेला त्यांनी फेसबुकवर टाकली आणि ती पोस्ट चा स्क्रीनशॉट वळसे पाटील यांच्या समर्थकांनी, सहकार मंत्र्यांच्या समर्थकांनी शेअर केलाय आणि त्याच्यावरती असं कॅप्शन आहे की आम्ही काही बोलत नाही, आंबेगाव तालुक्यात लबाड टोळी निर्माण झाली आहे, त्यांनी जरूर पाहावे. याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तुम्ही आत्ताच राजू शेट्टी माझ्याकडे येण्याच्या आधी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला होता. साहेबांनी त्याबाबत खुलासा केलेला आहे. राजू शेट्टी साहेबांच्या पोस्टवरती मला त्यांना एवढंच सांगायचंय की 350 रुपये तुम्ही 4 वेळा म्हणताय, म्हणजे कारखान्यावाले किंवा वळसे पाटील किंवा कारखान्याचे चेअरमन संचालक, 350 ते शेतकऱ्याच्या खात्यावर किती देणार आहात तुम्ही? 300 रुपये देणार आहात. 400 रुपयातले ते 50 रुपये भाग विकास निधी कापलेला आहे. 50 रुपये मुळातच तुम्ही कमी दिले, म्हणजे 100 रुपये ही थोडी रक्कम नाही. मी मागाशी सांगितलं जवळपास 10 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम तुम्ही त्या ठिकाणी दाबून ठेवलेली आहे. इथं तुमची लबाडीच आहे ना. तुम्ही जर 400 रुपयापेक्षा जास्त दिले असते तर आम्ही तुमचं नक्की अभिनंदन केलं असतं. तुम्ही अभिनंदनाच्या पात्र नाही. तर आणि राजू शेट्टी साहेबांचं माझं बोलणं लगेच झालं. ही पोस्ट मी पाहिल्यानंतर साहेबांच्या ही गोष्ट लवकर लक्षात नव्हती आली सुरुवातीला की 350 त्यांना वाटलं डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर 350 जमा दिशाभूल करण्याचा प्रकार केली. 350 रुपये शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा होणार आहे. पण ते 50 रुपये मी साहेबांना सांगितलं, साहेब याच्या सुद्धा यांनी लबाडी केलेली आहे. 50 रुपये भाग विकास निधी शिक्षण निधीच्या नावाखाली कापून ठेवलेले आहेत. 300 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. आपल्या मागणीपेक्षा 100 रुपये यांनी कमी दिलेले आहेत. आणि मग ते साहेबांच्या लक्षात आलं. शेवटी परवा दिवशी सुद्धा त्यांनी सांगितलं की 2 जिल्ह्याच्या बाहेर नेमकं काय चाललंय एवढं डिटेलमध्ये लगेच माणसाच्या लक्षात येत नाही. टीव्हीवरची बातमी असेल किंवा काही माहिती मिळाली त्या माहितीनुसार त्यांना वाटलं की 350 रुपये यांनी दिलेत, म्हणजे जवळपास म्हणले त्यांनी काय बाबा तुम्ही 400 पूर्ण केलेत असंही काही तुम्ही समजायचं कारण नाही. त्याच्यामुळं लई स्वतःची पाठ थोपटून घ्यायचं काही कारण नाही. 100 रुपये हे तुम्ही कमी दिलेत हे जग जाहीर आहे. शेतकऱ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. त्यामुळे 100 रुपये रक्कम 100 म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे. मी सांगितलं 100 टन ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याला 10,000 रुपये जास्तीचे मिळाले असते. तुम्ही थोडी लाभाडी केलेली नाही. आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भीमाशंकरच्या बाबतीमध्ये एवढा गवगवा करता, जरा पराग आपला खाजगी कारखाना आहे तिथे जरा मोठं मन करा की तिथं पण द्या की. तिथं ऊस घालणारे कोण पाकिस्तानचे शेतकरी आहेत का? त्यांनी पण घाम गाळला आहे, त्यांनी पण कष्ट केले. तिथं तरी दिसू द्या ना तुमची नैतिकता. तिथं ते पैसे कोणासाठी ठेवले? ती का पावनेरावळ्यांची सोय केली का? तिथं कशासाठी केले हे सगळं? अरे मग तिथं द्यायचे नाहीत का पैसे? हे त्यांना माहित नाही का? खाजगी कारखान्यांनी सुद्धा नफा झालेली रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे. FRP दिली म्हणजे काम संपलं का? तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, ST स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.